नमस्कार. आपण क्षेत्रज्ञाचा विचार करतो आहे. हे क्षेत्र म्हणजे हा आपला देह. या देहामध्ये असणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहामध्ये असणाऱ्या सामान्य तत्वांचा आपण विचार केला. जसं ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, पंचमहाभूत, त्रिगुण, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. त्याखेरीज वेगळं काय तर सुख दुःख या इंद्रियांच्या ज्या काही शक्ती आहेत किंवा धारणा शक्ती आहेत, या सगळ्यांचा पण आपण विचार केला. म्हणजे देहाच्या संदर्भामध्ये आपलं असणारं सामान्य कॉमन गोष्टींचा पण विचार केला आणि आपल्यात वेगळे वेगळे पण काय आहे त्याचाही आपण विचार केला. आज आपण जो आजच्या श्लोकात विचार करणार आहोत तो क्षेत्रज्ञाचा करणार आहोत. क्षेत्रज्ञाचा म्हणजे हे क्षेत्र जे आहे, हे क्षेत्र जर चालवणारी कोणीतरी आतमध्ये आहे. ही जी शक्ती आहे त्या शक्तीला आपल्याला ओळखायचं आहे आणि ती शक्ती ज्यांच्याजवळ, ते ओळखण्याची शक्ती ज्यांच्याजवळ असते त्यांच्याजवळ कोणते गुण असतात असं भगवंत अर्जुनाला सांगतो आहे. म्हणजे असं आहे की देहधारी असणारे पण संत आहेत, आत्मज्ञानी आहेत, यांच्यात आणि आपल्यात असं विशेष वेगळेपण काय आहे ते सगळं आपल्याला आजच्या श्लोकामध्ये कळणार आहे. आपण मागच्या वेळेस असं जाता जाता पाहिलं होतं की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्या मनामध्ये असा विचार येतो की इथे आपण पटकन नम्र व्हावं, इथे काहीतरी वेगळं आहे, आपण नतमस्तक व्हावं, नमस्कार करावा. तुमच्या आमच्यासारखेच देहधारी आहेत पण तरीही यांच्याजवळ काहीतरी वेगळं आहे असा एक भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हा जो काही हा विशेष गुण दर्शवणारी गोष्ट आहे आणि भगवंत आपल्याला हे विशेष गुण कोणते कोणते आहेत ते सांगणार आहे. 7व्या श्लोकामध्ये गुणांची यादी भगवंत देतो आहे. आणखी एक पुढल्या श्लोकांमध्ये गुणांची यादी भगवंत देणार आहे. 7व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. अमानित्वम मदंभित्वम अहिंसा क्षांतिराजवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह, अशी एक यादी भगवंतांनी ह्याच्यात दिली. नुसत्या श्लोकाच्या अर्थाचा विचार केला तर आपल्याला कळेल की अमानित्व याचा अर्थ असा मोठेपणाचा अभिमानी, मी काहीतरी वेगळा आहे असा अभिमान या माणसाजवळ नसतो. हा कशाचंही हा ढोंग करत नाही. अदंभित्व म्हणजे हा ढोंगीपणाने जे आहे ते आत बाहेर अगदी स्पष्ट चित्र असतं. अहिंसा हा शब्द आपल्याला चांगला माहिती आहे. क्षांती म्हणजे कुठल्याही प्रकारचा कुणालाही म्हणजे क्षमा करणं, काही चूक झाली तरी क्षमा करणं. 5वा आहे आर्जव, अत्यंत नम्र असणं, गोड बोलणं असतं. 6वा आहे आचार्य उपासना, म्हणजे आपल्या या सगळ्या श्रद्धा भक्तीसह अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम आदर असण्यासह आपल्या सद्गुरूंची सेवा करणं. शौचम अंतर्बाह्य पावित्र्य राखणं. स्थिरता अंतःकरणाची स्थिरता असणं आणि आत्मविनिग्रह म्हणजे आपली सगळी मन इंद्रिय ही सगळी एका अर्थाने त्यांच्यावर आपलं निग्रह कंट्रोल असणं. असे सगळ्या गुणांची यादी ह्या 7व्या श्लोकामध्ये दिली आहे. आणखी काही गुण आपण पाहणार. या गुणांचा विचार केला ना तर खरं तर आठवण होते एकेका गुणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी अनंत ओव्या देऊन आणि अनंत उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलं. आपण ज्ञानेश्वरीचे येणार नाही आहोत, आपण फक्त गुणांचा अर्थाचा अभ्यास करणार आणि पुढे जाणार आहोत. पण लक्षात येतं की एकेका गोष्टीसाठी म्हणजे आज आपण 4 गुण पाहूया यादीतले. त्यातला पहिला जो आहे आपल्याला पाहायचा आहे अमानित्वम, म्हणजे सर्वसाधारणपणानं आपल्याला कशाचा अभिमान असतो. साधारण आम्हाला तुमचा आमचा जर विचार केला सामान्य माणसाचा तर आपल्याला काही असं पण खूप अहंकार अभिमान असतो असं नाही, पण कळत नकळत आपल्या जवळ असणाऱ्या विशेष गोष्टींचा अभिमान आपण व्यक्त करतो. स्वतःच्या मनाशी स्वतःबद्दल आपल्याला असं वाटत नाही की तो आपण अभिमान व्यक्त करतो आहे, पण इतरांपेक्षा जे काही वेगळेपण असतं ते आपण सांगतो. संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण स्वतःला आणि इतरांना तसं ते पटवण्याचा माझ्याजवळ काय वेगळेपण ते सांगत असतो. साध्या गोष्टींच्या उदाहरणाने आपण समजून घेऊया म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की अरे हां, हे असं आपण बोलतो बाबा. म्हणजे आपले आईवडील, आपलं घर, आपलं कुळं, आपलं गाव, आपला धर्म, आपली प्रतिष्ठा, आपलं काय सामाजिक गरजा, आपण करत असलेलं काही काम, आपल्याजवळ असणारा पैसा, या सगळ्या गोष्टींबद्दलचा एक कळत नकळत असणारा अभिमान आपल्याजवळ असतो. अगदी कशाला आपल्या साध्या सवयी असतात. मला चहा गरमच लागतो किंवा मला चहा थंड लागतो, इथपासून साध्या गोष्टीला मला म्हणजे या देहाच्या संदर्भातलं ते असतं. पण हे जे काही वेगळेपण आहे ते असं आपण बोलून दाखवतो. श्रावण महिना जवळ आलेला आहे. आमच्या घरात अजिबात आम्ही कांदा लसूण खात नाही बरं.
आला अभिमान. काहीतरी माझं वेगळेपण आहे हे दर्शवण्याच्या आपल्या सहजपणानं काही सवयी असतात. तर ह्या सगळ्याचा विचार करायचा आहे या अमानित्वम शब्दाच्या वेळी, की हा अमानित्वाचा अर्थ आहे की कुठल्याही प्रकारचा अभिमान या व्यक्तीला नाही आहे जिच्याबद्दल आपण बोलतो आहे. हा ज्ञानी आहे, संत आहे, आत्मज्ञानी आहे. आणि आत्मज्ञानी असल्याजवळ हा अमानित्व नावाचा किंचितही अभिमान, कशाचा, माझं काहीतरी वेगळं आहे असं सांगण्याचा अभिमान, अहंकार या माणसाजवळ नाही असं दिसतं. दिवसातून 10 वेळा कटिंग चहा पिणारी मंडळी, किंवा मला अगदी 2च वेळा, मी अजिबात तिसऱ्यांदा घेत नाही असं जे की आहे, किंवा कुठल्याच प्रकारचं एखादं अमुकच एक गोष्ट लागते असं की आपलं एक वेगळेपण सांगतो. तर इतरांपेक्षा काहीतरी श्रेष्ठ, काहीतरी वेगळं, काहीतरी किंवा कनिष्ठसुद्धा, इतरांचं चांगलं आणि आपलं काहीतरी कमी असं पण असेल, असं जे की आहे ते मानित्व आहे. आणि याच्या उलट असं काहीही नसणं, कसल्याही कशाची प्रकारची म्हणतात तसं मोजमाप ते करत नाहीत, मान ठेवत नाही, अहंकार ठेवत नाही. अगदी असं ना कितीतरी गोष्टी अशा सहज आपण अभिमान वाटेल किंवा आपलं काहीतरी वेगळेपण किंवा चांगलेपण, श्रेष्ठत्व असं दाखवू शकतो. अगदी गेल्या 50 वर्षामध्ये माझ्या वजनामध्ये जराही फरक झाला नाही असं अभिमानाने आपण बोलताना आपण सहज बोलतो, पण तरी देखील तो एक प्रकारचा त्याच्यामध्ये आपलं काहीतरी विशेष आहे हे सांगण्याचा आपला भाव असतोच की असं असं आहे. किंवा आता मी ज्ञानेश्वरीवर, गीतेवर निरूपण करते म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी मी वेगळं करते ना. बाकी सगळ्या जरी ऐकत असतील तर मी सांगते ना, मग हे सांगणं यांनी सुद्धा आपलं हा जो काही अभिमान आहे, अहंकार आहे, तो नाही म्हटलं तरी दुसऱ्याच्या अपेक्षा वाढवणारे असतो, आपलं काहीतरी वेगळे पण सांगणारे असतो. आणि म्हणून याच्या अशा प्रकारचं बोलणं या आत्मज्ञानी संताचं अजिबात नसतं असं आपल्या लक्षात येईल. असं यामुळे आपल्या अपेक्षा की आपलं श्रेष्ठत्व व्यक्त करता करता कळत नकळत किंचितसा लोभ आपला वाढतो, मानित्व ज्याला म्हणतो तो मान असा आपल्यामध्ये येतो. तो असा अभिमान येणं, अहंकार असणं, अपेक्षा वाढवणं, लोभ वाढवणं किंवा कुठल्याही गोष्टींचा अगदी विषय वस्तूंचा सुद्धा संग्रह वाढणं, लालसा वाढणं, या सगळ्या गोष्टी एकातून दुसऱ्या अशा कळत नकळत वाढत जातात. आणि याच्यातून जे आपलं मन अगदी तृप्त, समाधानी, शांत असायला हवं ते थोडं कधीतरी अतृप्त, असमाधानी, अशांत, कारण ह्याच्यापेक्षा काहीतरी अजून मला मिळवायचं आहे असा एक भाव येऊ शकतो. म्हणून मुळातच अमानित्व, कशाचंही असं मान असतं, वेगळेपण असतं हे ह्याच्याजवळ नसतं. ज्याला आपण नेहमी आसक्ती शब्द वापरतो, ममत्व शब्द वापरतो, आपल्याला माहिती आहे कुठल्याच प्रकारच्या ह्याच्या वासना आपल्याजवळ नाही आहेत. म्हणजे खरं तर सामान्य माणसाला या सगळ्यापासून दूर राहणं अवघडच आहे. आता उदाहरण म्हणून आपण ती सामान्य घेतली की आपल्या लगेच लक्षात येतं की हो हे असं आपल्याकडं होतं बाबा. म्हणजे ह्या देहासंबंधीचे सगळे जे काही व्यवहार आहेत, देहाभोवताचे सगळे जे काही व्यवहार आहेत, आपले धन संपत्ती, आपली मुलं, आपलं घरदार यासंबंधी नाही म्हटलं तरी आपलं हे बोलणं असं थोडं अभिमान व्यक्त करणारं असतंच किंवा इतकं कशाला. अगदी आध्यात्मिक विचार केला तरी आपण काहीतरी विशेष साधक आहोत, मी गीता पाठ केली आहे, मी दासबोध वाचून झालेला आहे, मी दरवर्षी पारायण करते, अशा प्रकारचं सुद्धा आपण बोलतोच किंवा. तर हे सुद्धा जे की आहे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि काय समजा अगदी नियमितपणानं दरवर्षी अमुक करतोच, मी अगदी दरवर्षी शेगावला जातेच, की मी दरवर्षी शिवतळगेत जातेच, अशा प्रकारचं सुद्धा काही बोलणं असतं. या सगळ्यातून थोडा काहीतरी अभिमान व्यक्त होत असतो. हे असं या आत्मज्ञानी माणसाचं नसतं. काय होतं, हा जो छोटासा वाटणारा, आता सामान्य मंडळी तुम्ही आम्ही हे इतकं सहजपणानं वागत असतो की आपल्याला असं होतं हे काही गैर आहे का हो, असं बोलणं काही चुकीचं आहे का असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे हा जो काही अभिमान आहे हा आपल्याला भगवंतापासून थोडा दूर नेतो. म्हणून हा असताच कामा नये. पहिला गुणांमधला पहिला गुण त्यांनी हा आपल्याला दिला आहे की नका ना स्वतःविषयी बोलू, असा त्याचा अर्थ. आत्मज्ञानापासून, भगवंतापासून दूर नेणारी गोष्ट आहे. जेव्हा माणूस स्वतःबद्दल बोलतो तेव्हा तो आत्मज्ञानापासून आपल्याला दूर नेतो, भगवंतापासून आपल्याला दूर नेतो. सगळं काय ते माझं असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. खरं तर असं आहे की ज्या गोष्टी मी माझ्या म्हणते त्याचा सगळा उपभोगसुद्धा आपण
खरं म्हणजे घेत नाही. अधिक मिळवण्याची पण आपली अभिलाषा असते. इतकी धडपड असते ह्याच्यापेक्षा काहीतरी अधिक मिळवण्याची की त्या धडपडीमध्ये पण आपला सगळा वेळ नाहीसा होतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अलीकडे तर असं वाटतं की म्हणजे इतक्या गोष्टी आपल्याला उपभोगण्यासाठी आहे आणि त्याच्या आपण मागे लागलो तर तसं पाहायला गेलं तर उपभोग राहतो बाजूला, वेळ वाया जातो आणि मन आपलं असमाधानी आणि तृप्त राहतं, ते राहतंच. या सगळ्यातून आपल्याला हा पहिला अमानित्व नावाचा गुण लक्षात घ्यायचा आहे. आपली सगळ्या प्रकारची आसक्ती कमी करायची. आता याचा अमानित्वाचा विचार करायचा तर काय करायचं? सगळ्या प्रकारच्या वासना, सगळ्या प्रकारच्या आसक्ती, विषयांचा संपूर्णपणानं त्याग. जेवढं आवश्यक आहे तेवढं विषय सेवन करायला परवानगी, पण त्याची बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे. विषय कमी झालेली म्हणजे आपण जो विषय किंवा वासना आपल्या कमी करत गेल्या, मोह कमी गेला तर आपल्या स्वाभाविकच मानापमानाच्या कल्पनासुद्धा कमी होत जातात. याला अमानित्व असं म्हणायचं. आता हा जो गुण ज्याच्याजवळ असतो ना, याच्याबद्दल आपण विचार करूया. हा गुण असावा असा आपण विचार केला. आता आत्मज्ञानी माणसाजवळ की संतांजवळ हा गुण असतो, अमानित्व हा गुण असतो. मग त्याच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर आपल्या लक्षात येतं की ही व्यक्ती कुणाशी वाद घालत नाही, उगाच चर्चा वाढवत नाही, कुठेही ते स्पर्धा करत नाही, त्याला कसल्याही प्रकारचं विशेष आकर्षण नसतं, अमुकचंही झालं पाहिजे असा कसलाही हट्ट नसतो. त्याची अशी एक ठाम श्रद्धा असते, जे देखी जे भूत ते मानिजे भगवंत. अशा ठाम निष्ठेने, ठाम श्रद्धेने तो वागत असतो. ह्याला अमानित्व म्हणायचं. कुठेच काही असं आपलं वेगळेपण नाही. अशी अमानित्व अंगी असलेली मंडळी आहे. त्यांना आपल्याबद्दल काही लोकांनी फार मोठी स्तुती करावी, आपला लौकिक वाढावा असंही त्यांना मुळीच वाटत नसतं. लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं अशी किंचितही त्यांची इच्छा नसते. मी काही उदाहरणं नावासकट घेणार आहे. आजही आपल्याला अशी माणसं भोवताली दिसतात. आपल्याला सांगलीचे संभाजीराव भिडे माहिती असेल. हे तर त्या काळामध्ये अमेरिकेतून इंजिनियर होऊन आलेली व्यक्ती आहे, पण त्यांचं कार्य आज आपण जाणतो. आमच्या रायगडला गेली अनेक वर्ष रोज सांगलीहून 2 मुलं महाराजांच्या पूजेसाठी येतात. सांगलीमध्ये पावसाळा असो, उन्हाळा असो, काहीही असू दे, 365 दिवस सांगलीची मंडळी पूजा करण्यासाठी गडावर येतात. आणि दुसऱ्या दिवशीची 2 मुलं आली की मग ही पहिली 2 मुलं जातात. आणि हे असं सगळं करण्यासाठी त्यांची जी काही योजना आहे, त्यांची जी काही नोंद आहे, तिथे त्यांची वेटिंग लिस्ट आहे. अशा प्रकारची म्हणजे मनामध्ये कल्पना येणं आणि तसं काहीतरी समाजाकडून काम करून घेणं हे सगळं विशेष आहे. आणि त्याचा कुठे काही गवगवा नाही आहे, मी केलं आहे असं काही नाही आहे. पण हे आपल्याला असं दिसतं. जगाची सेवा, भगवंताची सेवा, समाजाची सेवा, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, न बोलता उपयोगी पडणं, मी केलं असं न म्हणणं, अशा सगळ्या गोष्टी ह्या अमानित्व ह्या शब्दामध्ये येतात. आणि अशी मंडळी असतात. पण ना त्यांना समाज कसं अडगून का महाराजांचे गुरु होते तुकाराम चैतन्य, यांना वेडा तुक्या म्हटलं जायचं ना, किंवा रामकृष्ण परमहंसांना दक्षिणेश्वरचा पागल पुजारी म्हटलं जायचं ना. म्हणजे समाजामध्ये ते असताना त्यांचं मोठेपण, त्यांचं हे जे काही विशेषत्व आहे हे समाजाला कधी माहिती पण नसतं. मग नंतर त्यांचं हे कळतं. असा हा अमानित्व नावाचा गुण आहे. या मंडळींचं आणखीन एक असतं की या मंडळींना एकांत आवडतो म्हणजे येणे सदा रूपे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येतं. म्हणजे ते समाजात मिसळत नाही तसं नाही, समाजाचं काम करतात ते, पण ते समाजात मिसळून सुद्धा इतके अलिप्त असतात. पण आपण केलं असा कुठे त्यांना भाव मनात त्यांच्या नसतोच. आणि म्हणून त्यांचं असं असतं की ते अगदी असंच आपल्याला हेच काम करायचं आहे असं सहजपणानं ते करतात. माणसापेक्षा सुद्धा निसर्ग, झाडं यांच्याशी त्यांचा आनंद मिळवण्याच्या ह्या जास्त असतात. तिथे त्यांची संगत जास्त असते, तिथे त्यांना अधिक आनंद मिळतो. म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयारी वनचरी अशी त्यांची भूमिका असते असं दिसेल. थोडक्यात काय तर आपली जी काही साधना आहे, आपली जी काही उपासना आहे किंवा भगवंतांनी आपल्यावर सोपवलेलं हे काम आहे अशी त्यांची धारणा असते. उगीच आपलं चर्चा करणं, मोठेपणाचं काही हे करणं, कोणाच्या चौकशा करणं, आपणच केलं आहे मग त्याच्याबद्दल आपल्या मनासारखं झालं नाही तर रागा करून घेणं, काही ह्या अशा गोष्टी कुठेच काय. कोणीही भेटलं तरी उगीच आपलं चर्चेमध्ये किंवा चौकशांमध्ये वेळ न घालवता सहजपणे त्यांच्याशी मैत्री पण करायची, पण चौकशा न करता
आपली माणसं आपलीशी कशी करून घ्यायची, हे सगळं म्हणजे काय, एकीकडे देहात्म भाव न वाढवता ही मंडळी काम करतात असं दिसतं. निसर्गाशी जसं आपण म्हणतो, त्या निसर्गाशी एकरूप झालेल्या त्या निसर्गातले गुण फक्त आपण घ्यायचे, आणि त्यामुळे त्यांचं जे वागणं असतं ना, ते असं कुणाशी काही राग नाही, कुणाबद्दल लोभ नाही, कुठे द्वेष नाही, कुठे कपट नाही, कुठं काही खरं खोटं करण्याचं किंवा मानभावीपणा करण्याचा काहीच विशेष नाही. असं निसर्गाशी रमणारी, समाजाचं सेवा करणारी, भगवंताचं काम करणारी, आपला मान मरातब, आपलं नाव, आपल्या पाट्या, आपलं लौकिक काही 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 जणं नको असतात. अशी जी म्हणून पहिला गुण भगवंतानी या मंडळींचा सांगितला आहे की तो अमानित्व. दुसरा सांगितला आहे अदंभित्व. अदंभित्व म्हणजे यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचं ढोंग नसतं. वरदानंद महाराजांनी एक छान उदाहरण दिलं आहे. म्हणजे पूर्वी माणसं तीर्थयात्रा करायचे आणि तीर्थयात्रा करून आले की माऊंड घालायचे. माऊंड घालायचं म्हणजे माऊंड हा शब्द जो आहे ना, तो कुठून आला असं जर त्याचा शोध घेतला तर त्याचा मूळ शब्द आहे मा वद. मा म्हणजे नकाराचे शब्द आहे, वद बोलू नको. आपल्या ह्या तीर्थयात्रेबद्दल काही बोलून झाली, तीर्थयात्रा केली, आपल्याला संधी मिळाली आणि आपण तीर्थयात्रा करून आलो, भगवंताचं दर्शन घेऊन आलो, माम वद, बोलू नको असा त्याचा खरा अर्थ आहे. पण मग वरदानंद भारती म्हणतात असं होतच नाही. उलट माणसं येतात आणि मग तीर्थयात्रा करून आल्यावर तीर्थप्रसाद देण्याच्या निमित्तानं ह्या सगळ्या परिचित लोकांना बोलवतात आणि छानपैकी आहेर वगैरे सगळं स्वीकारतात. जणू काही त्या तीर्थयात्रेमध्ये जो काही खर्च झालेला आहे तो सगळा या निमित्तानं वसूल करतात. गमतीचा भाग जाऊ दे, मुद्दा काय तर याला दंभ म्हणायचं. जे करायचं एक आणि त्याचा गवगवा वेगळ्या पद्धतीने करायचा, याला दंभ म्हणायचं. आपण ज्या आत्मज्ञानी संताचा विचार करतो आहे यांच्याजवळ दंभ, असं दाखवणं, गर्व असा विषय असतो. प्रत्येकाला जे की आपली प्रसिद्धी, मान, सन्मान व्हावा असं वाटतं ना, हे ह्याच्याजवळ काही नसतं. किंवा कुणी आपल्याला चांगलं म्हणावं ह्याच्यासाठी त्याला काही करायचं असतं. आपल्या इच्छा काही असाव्यात आणि त्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी गोष्टीचा आपण आश्रय घ्यावा, हे पण त्याला मान्य नसतं. त्याला पण दंभ म्हणतात. म्हणजे काहीतरी वाढवून सांगायचं. आणि असतं काहीला सवयी असतात. म्हणजे घेतलेला असतो डिप्लोमा पण इंजिनियर सांगायचं, म्हणजे डिग्री घेतली असं सांगायचं. कशाला असं खोटं करायचं. पण कुठेच खोटेपणा नसणं याला अदंभित्व असं म्हणायचं. ह्या दांभिक माणसाचं काय होतं, खोटेपणा करणाऱ्या माणसाचं काय होतं, हा माणूस मगाशी जसं म्हटलं ना की ज्याला असा भाव असतो ना, अभिमान असतो ना, तो माणूस शांत नसतो. तसं याचं पण होतं. खोटेपणा करणारे, दंभ मिरवणारी माणसं जी असतात ती अशांत नसतात. काहीतरी खोटंच सांगायचं असतं, खोटंच बोलायचं असतं. एक खोटं बोलवायला 10 खोटी, एक खोटं पचवायला 10 खोटी बोलावी लागतात असं होतं. त्याच्यातून स्वाभाविकच राग येतो, मन विचलित होतं. असं काय ज्या काही गोष्टी एका खोट्या बोलण्या किंवा खोटं दाखवण्यामुळे व्हायचा होता त्या होतात. एकतर कुठल्याही प्रकारचं लोकविश्वासच ठेवणार नाहीत ना असं असेल तर. अगदी आध्यात्मिक क्षेत्र जरी म्हटलं तरी तिथेसुद्धा आपल्याला हे असं जर असेल तर काही नाम घेताना, काही ध्यान करताना, काही साधना उपासना करताना मन असं स्वच्छ, शुद्ध, निर्विकार राहणारच आहे ना. कुठेतरी सारखं माणसाच्या मनामध्ये काहीतरी आपण काय चुकीचं वागलो आहे, चुकीचं बोललो आहे, काहीतरी खोटं बोललो आहे असं येत राहिलं म्हणजे एका अर्थाने गोंधळ मनामध्ये निर्माण होईल. म्हणून असं अदंभित्व असं असो, खोटेपणा असू नये, दंभ असू नये. आता ही गोष्ट तर अशी आहे ना, हा जो काही अवगुण म्हणूया किंवा अदंभित्व असं असायला हवा, गुण म्हणूया की दंभ असता कामा नये, हे त्या माणसांनी आपल्या आपल्या मनाशीच करायची ही गोष्ट आहे. म्हणजे ज्याला आपण सेल्फ ॲनालिसिस म्हणतो तसं स्वतः ठरवायची गोष्ट आहे. म्हणजे आपल्यातला हा दोष आपल्याला समजला पाहिजे की असं खोटं नाही करायचं. ते करत असतो तर ते मान्य करणं, ते पुन्हा न करणं किंवा हळूहळू ते कमी करण्याचा प्रयत्न करणं, याला असं करणं हळूहळू ते अदंभित्वाकडे आपण जाऊ शकू. पण सेल्फ ॲनालिसिसची गोष्ट आहे, आपण आपली करायची गोष्ट आहे. एखादा स्वार्थी माणूस असतो सज्जनांच्या किंवा सेवाभावी लोकांच्या मेळाव्यात जातो तेव्हा आपण मोठे दानशूर आहोत असं तो दाखवतो. आता सध्या वारीला जाणारी मंडळी, अगदी मी 2 दिवस सेवेत जाऊन आलं असं म्हणण्याचं काही आवश्यकता नसते. ठीक आहे, आपल्याला 2 दिवस वेळ होता, एवढी सगळी मंडळी गेली, आपण पण सेवेला जाऊन आलो, तर त्याच्यात कुठं सांगणं आणि त्याचा गर्व करणं
ह्याच्यामधला फरक आपण सहज लक्षात येतो आपल्याला. तसा दंभ करू नये. पण असं दिसतं आपल्याला समाजामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात. काही वेळा असं होतं की इतकं होतं की एखादा खरंच चांगला सात्विक माणूस असतो, पण परिचित मित्रांच्यामध्ये तो जेव्हा जातो ना, तिथे गेल्यावर त्या परिचित लोकांच्यात वावरताना काय होतं की आपलं चांगला जर एखादा गुण असला तरी लोक आपल्याला त्या गुणाबद्दल पण काहीतरी म्हणते, म्हणून तो माणूस इतरांसारखं वागायला तयार होतो. म्हणजे एखादा समजा अगदी हॉस्टेलला राहणारा मुलगा आहे आणि त्याला रोज असं वाटत असलं की नाही बा मी हनुमान चालीसा रोज म्हणतो, त्याच्याशिवाय मी जेवत नाही, त्याची चेष्टा होईल म्हणून मग तो सांगत नाही. असं सुद्धा म्हणजे एखादी कोणी आपल्याला चांगलं काम करतो ह्याच्याबद्दल कोणी बोलेल म्हणून सुद्धा त्या मुलाला, आणि मग तो ही गोष्ट सांगत नाही असं लपवून ठेवणं, हे पण दंभामध्ये मोडतं. जसं आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचं वाढवून सांगणं हाही दंभ आहे, तसं चांगल्या गोष्टी न सांगता आणि त्याच्याबद्दलचं महत्त्व न पडता इतर काय म्हणतील अशा भूमिकेतून विचार करणं. आणि मग तो काय करतो, इतर मित्रांसारखं वागायला जातो. नाही म्हटलं तर नाही म्हटलं असं म्हणून चांगली सवय लागलेली असते ती वसतिगृहात इतर मुलांच्या नादी लागून जाते, असं पण आपल्याला दिसतं. हाही एक प्रकारचा दंभच आहे. म्हणजे तुकाराम महाराज कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. त्यांनी असं म्हणलं आपल्याला चांगलं म्हणा वाईट म्हणा, आपल्या कल्याणाची गोष्ट आहे ती आपण करायची. आता नुकतंच कॉलेजेस सुरू झाले. कालच माझ्या मैत्रिणीची मुलगी आली होती, तर ती मला सांगत होती की काही चांगल्या सवयी माझ्या लेकीला आहेत, पण त्या टिकतील की नाही मला काळजी वाटते. त्याचं कारण हे आहे की हा पण आपली चांगली गोष्ट आहे, ती चांगली आहे तर चांगलीच आहे ना, ती आपण करायची. ते आपण इतरांच्या नादी लागून केलं नाही तर तोही एक प्रकारचा दंभच आहे असं काय. कारण आपलं भगवत प्राप्ती हे जे काही आहे ते स्वहित साधणार आहे ना, कल्याण करणार आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला हा अदंभित्व ह्या गुणाची गरज असेल. चांगलं कर्म करायचं, आणि चांगलं कर्म करायचं म्हणजे असं आहे की समर्थ म्हणतात परी आपण तेथे न सपडावे, परस्पर उभारावे भक्ती मार्गाचे. आपण सगळं छान करायचं, फार त्याच्यात गुंतायचं नाही आहे. आपल्या अंतःकरणामधला जो भाव भगवंताबद्दलचा भाव आहे त्याप्रमाणे वागायचं. ज्ञानी माणूस असा वागतो, त्याचं हे जे काही आहे ते अदंभित्व आहे. आपण काय करतो, सहज त्याच्यात काही फार मोठा हेतू असतो नाही, पण सहज आपल्या किती गोष्टी आपण बोलतो. हा जो अदंभित्व आहे ना, तो सांगतच नाही आपलं काय. माझी चारधाम यात्रा झाली आहे, माझं काय अष्टविनायक झाले, ते मी दरवर्षी वाडीला जाते, मी दरवर्षी अमक्या ठिकाणी जाते. थोडक्यात काय चांगल्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ते चांगलं कर्म, पुण्यकर्म हे सुद्धा जर आपण सहज बोलतो तर ते पुण्याचा भाव त्याच्यातला कमी होतो. पुण्यकर्म सहजसुद्धा बोलायचं नाही, काही आवश्यकता नाही सांगायचं, पण आपण हे सहज बोलतो. आणि मग अदंभित्वामध्ये किती बारकाईनं आपल्याला विचार करायचा आहे, तर त्यांनीसुद्धा असं सांगण्यानेसुद्धा थोडासा का होईना दंभ आपल्यामध्ये येईल. म्हणून ते सांगतात की हे पण बोलायचं नाही, हे बोलणंसुद्धा दंभ दाखवणार आहे. म्हणजे वाईट गोष्टी आपण सांगतच नाही. एखादी वाईट गोष्ट नाही तर कशा उलट ती लपवण्याकडे आपला प्रयत्न असतो, हाही दंभाचाच भाग आहे. चांगली गोष्ट, पुण्य करणारी गोष्ट आपण सांगितली तर पुण्य कमी होऊन जातं. म्हणजे ते आपल्याला काय मिरवायचं असतं अशातला खरं म्हणजे भाग नाही आहे, पण तरीसुद्धा काही बोलण्याची आवश्यकता नाही. करावं आणि विसरून जावं असं ते म्हणतात. नेक काम करावं आणि विसरून जावं, हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला हे अदंभित्व काय आहे हे लक्षात येईल. दोन्ही हे जे गुण आहेत ना, अमानित्व आणि अदंभित्व, हे असं आपल्याला प्रथमदर्शनी वाटलं की अरे असं काही आपण वागत नाही, असा की अहंकार आपल्याजवळ नसतो, असं काही ढोंग आपण करत नाही. पण त्यातल्या बारकावाई बघायला गेलं तर आपल्या लक्षात येतं की हो, सहज का होईना हे असं आपलं बोलणं होतं, तेही होता कामा नये. म्हणजे अगदी सहजपणानं या वर्षीला मी अमक्या ठिकाणी 1 लाख रुपये देणगी दिली, सहजच माणूस सांगतो. ते सांगताना कदाचित असा भाग असेल की दुसऱ्याला पण असं काहीतरी करावं, अशी त्याला पण स्फूर्ती मिळावी अशी अपेक्षा कदाचित असेल, पण तेही नाही बोलायचं असं ते आपल्याला सांगतात की हे सुद्धा. कारण त्याच्यातून ते आपला थोडासा जो काही अहंभाव आहे तो येतो. पुन्हा असं त्याच्यात होतं की हे काम जरी चांगलं असलं, चांगलं वाईट कामाचा काहीच प्रश्न नाही, ते फुलवून सांगण्याची एक आपली नकळत की अगदी माझ्या मनात होतं किती दिवसांपासून आणि ते आत्ता झालं, ते काही आवश्यकता नाही. काय होतं, याच्यातून सगळेजणं काही त्याच अर्थाने विषय घेतील असं नाही, याच्यामध्ये काही ढोंग आहे असं वाटू शकतं एखाद्याला, आणि म्हणून हे काही बोलायचंच नाही. पहिले जे 2 गुण आहेत ना ते आपल्याला समजूनच घ्यायला पाहिजे. असं वाटतं आपल्याला की आम्ही नाही बाबा असं काही वागत,
पण तरीसुद्धा पहिला आणि दुसरा नंबर दिलेला आहे. याचा अर्थ कळत न कळत आत्मज्ञानी माणसाला हे कळतं आणि तुम्हाला सामान्यांना या 2 गोष्टी अशा कळत नाही. तिसरा जो आहे तो अहिंसा. अहिंसा शब्द आपण इतका वापरलेला आहे की आपल्याला असं वाटतं की अर्थात आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या कुणालाही कसल्याच प्रकारचा त्रास आपल्याकडून होणार नाही असा प्रयत्न करणं. काही आपल्याकडून कोणाला त्रास होता नाही, कोणाला आपल्यामुळे कष्ट झालेत असं होता कामा नये. दुसऱ्याला त्रास होणं म्हणजे ही आपल्याकडून झालेली हिंसा आहे. दुसऱ्याला काही कष्ट होणं ही आपल्याकडून झालेली हिंसा आहे. असं खरं ते हिंसेचं अगदी ठारच मारलं पाहिजे, ढकलूनच दिलं पाहिजे असा काही त्याचा अर्थ नाही आहे. दुसऱ्याला त्रास होणं ही आपल्याकडून झालेली हिंसा आहे. इतकं त्याचं सूक्ष्म रूप आहे. आपण जो आता पाहणार आहोत हा गुण, आत्मज्ञानी माणसाजवळ अहिंसा हा गुण आहे. तर याचं बारकाईने विचार केला तर हा गुण काय? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या पूजनाचं वर्म काय आहे, भगवंताची पूजा काय, तो कोणाही जीवाचा न घडो मत्सर. शब्दांनी अगदी नजरेनी कशानेच आपण कुणाही जीवाचा मत्सर काय, सगळ्यांना सुख प्राप्ती होईल असं आपल्या मनानं, वाणीनं, शरीरानं काम केलं पाहिजे. असं आहे की आपली क्षमता, आपली परिस्थिती, आपले कष्ट, आपले श्रम हे सगळ्याचा विचार ह्या एका अहिंसेमध्ये येणार. कुठेच काही असं दुसऱ्याला काही आपण करतो आणि त्याचा दुसऱ्याला त्रास झाला असं होता का नाही. हिंसा करणं म्हणजे काही आत्ता म्हटलं तसं केवळ जीवाला त्रास देणं, जीव घेणं किंवा कोणाला तरी अगदी मारणं किंवा ठार मारणं अशी काही भूमिका किंवा असा काही अर्थ घेण्याचं कारण नाही आहे. कुणाला कशाचा आपल्यामुळे त्रास होणार नाही असं करणं आणि असं आपल्यामुळे कोणाला त्रास झाला तर ती हिंसा आहे. आपण बारकाईने विचार करूया या अहिंसा शब्दाचा. कारण तसं म्हटलं तर त्या अहिंसा शब्दाचं विकृत रूप पण नाही असता कामा. म्हणजे रामकृष्ण परमहंसांकडे एक साधक आला आणि त्यांनी नुकतंच अहिंसेचं तत्त्वज्ञान कुठून तरी वाचलं, ऐकलं होतं आणि त्यामुळे तो गोंधळात पडला होता की अहिंसा म्हणजे कुणालाही त्रास द्यायचा नाही, कसलाही आपल्याकडून त्रास होता का नाही आणि कुठल्याही जीवाला त्रास होता का नाही. आणि तो सगळं तत्त्वज्ञान ऐकलेला, नुकतंच ऐकलं असल्यामुळे तो आला आणि त्याच्या मनात विचार आला आणि मग तर रामकृष्णाला म्हणाला की खरं सांगू का, आमच्या घरात खूप ढेकून झाले तो, पण आता मी अहिंसेचं वाचून आलो आहे ना, तर काय करावं, मी त्या ढेकणाला मारावं का नाही. तर रामकृष्ण हसले. त्यांच्या खोलीमध्ये पॉयशा होतात आणि ते म्हणाले मी रोज असा पॉयशा मारतो, माझ्या घरात पण ढेकून झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे, हे अहिंसेचं विकृत हे आहे की असं नाही करायचं, असा त्रास सहन करायचा नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही, त्रास सहन करायचा नाही आहे. याला काय अहिंसा म्हणत नाहीत काही. तर म्हणजे असं घरात साप शिरला आहे, तर साप शिरला तर काय सापाला कसं मारायचं असं म्हणायचं, त्याला मारलंच पाहिजे. त्यामुळे त्या सापावर दया करणं किंवा सापाला मारणं म्हणजे हिंसा आणि त्याच्यावर दया करणं म्हणजे अहिंसा, असं काही त्याचा अर्थ लावायचा नाही. दया हे काय आहे, दया तिचे नावं खरं म्हणजे तुकारामांच्या अभंग सांगतात, दया कोणाला म्हणायचं. ते अगदी व्याख्या महाराजांनी करून दिलेली आहे की त्यांनी असं म्हटलं की भूतांचे पालन, हे तर आपल्याला कळतं की सगळ्या भूतमात्रांचं महत्त्वाचं दया दाखवावी, सगळ्यांचं पालन करावं. अगदी आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये भूतांचे पालन ही इतकी गोष्ट आहे की तुमच्या माझ्या लहानपणी आपण ते करत आलो आहे की रोज कावळ्याला घास देणं, गाईला गोग्रास काढणं, ह्या रोज आपल्याकडे प्रथा होत्या. त्यामुळे भूतांचे पालन म्हणजे दया ही गोष्ट बरोबरच आहे. पण त्याच्याबरोबर कंटकांचं निर्दालन हे पण सांगितलेलं आहे की ह्याला पण दयाच म्हणायचं. जीवांचं जसं त्यांना दया दाखवायची तसं जे कंटक आहेत, त्रासदायक आहेत, त्यांना त्यांचं निर्दालन करायचं ही पण दयाच आहे. तुकोबांनी ह्या अहिंसेचं छान आपल्याला व्याख्या करून सांगितलेलं आहे. म्हणजे विंचू देवाऱ्यापाशी आला तर तो काय देवपूजा करायला आला आहे का, विंचू काय देवाची पूजा करणार आहे का, तेथे पैजाराचेच काम, तिथे वाहन घेऊन त्याला मारलाच पाहिजे, तिथे हा विचार कोण चालणार नाही, तो विंचू आहे शेवटी. त्यामुळे अहिंसा शब्दाचा अर्थ आपल्याला नीट लक्षात घ्यायला पाहिजे. अर्जुन युद्ध करायला आला होता पण तयार झाला नाही. पहिल्याच अर्जुन विषाद योगमध्ये अर्जुनाचं मत सांगितलं भगवंताला की हे लोकांना असं मारणं म्हणजे हिंसा करणं आहे, मला पाप लागेल. पण भगवंतांनी त्याला अहिंसेचं रूप समजावून सांगितलं, अहिंसा म्हणजे काय, आणि ते त्यांनी युद्ध करणं हीच अहिंसा आहे आणि म्हणून त्याला युद्धाला तयार केलं.
अर्जुनाच्या बाबतीमध्ये त्यांनी युद्ध करणं ही अहिंसा आहे, आणि युद्धापासून दूर राहणं, युद्ध न करणं ही हिंसा झाली असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अहिंसेचं खरं रूप, आता हा आत्मज्ञानी जो आहे त्याला हा गुण त्याच्यात असला पाहिजे, म्हणजे त्याला कळलं पाहिजे की हे काय आहे. प्रयत्न करायचा आपल्याकडून सुद्धा कोणालाही त्रास होणार नाही असा प्रयत्न जरूर करायचा. म्हणजे कोणी दुखावलं जाऊ नये, आपल्यामुळे कोणी दुःखी होऊ नये असा प्रयत्न आपला असलाच पाहिजे. एक गंमत आहे, सोनोपंत दांडेकरांना एक त्यांच्या परिचित माणूस आला आणि तो म्हणाला, मामा तुम्ही अगदी संत आहात, तुम्हाला सगळे लोक मानतात, अगदी साधू सज्जन, म्हणजे आपण ज्या आत्मज्ञानी व्यक्तीबरोबर खरोखर सोनोपंत म्हणजे असे आत्मज्ञानी होते. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी सांगायचे सगळ्या समाजाला, खरोखरच त्यांच्याकडे त्यांचा आदर होता. पण हा जो परिचित गृहस्थ आला तो म्हणाला, तुम्ही खरं म्हणजे दुसऱ्याला दुःख द्यावं हे काही बरोबर नाही. सोनोपंत म्हणाले, का बरं झालं, काय मी दुःख दिलं? तर मला कालच्या प्रवचनामध्ये तुम्ही दारूची किती निंदा केली. तर सोनोपंत म्हणाले, म्हणजे? तर म्हणाले, माझ्या अंतःकरणाला फार वाईट वाटलं की तुम्ही असं. आता याला काय म्हणायचं, याला दुःख होऊ नये म्हणून सोनोपंतांनी दारूची काय स्तुती करायची. तर ह्या अहिंसेच्या बाबतीमध्ये आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. थोडं वेगळं उदाहरण सोनोपंतांचं दिलं असलं तरी मी तुमचं माझं पण देणार आहे. आपल्या मुली, सुना, भाच्या, नाती काही विपरीत तोकडे कपडे घालत असतील तर आपण खोटं सुद्धा, वा काय छान दिसतेस असं म्हणू नये. ती जी आहे ना ती एक प्रकारची दुसऱ्याला आपण खोटं चांगलं म्हणतो आहे. तर दुसऱ्याला दुःख होईल म्हणून खोटंच चांगलं म्हणायचं का? तर नाही म्हणायचं. दारू सोनोपंतांनी त्याला वाईट वाटेल म्हणून दारूला चांगलं म्हणायचं का? मग खोटं छान दिसतं असं तरी का म्हणायचं की नाही आहे, सांगायला जाऊ नये. नाही, एखादी गोष्ट आपल्याला की हे काही बरोबर नाही आहे असं आपल्याला वाटलं आहे, पण आपल्याला माहिती आहे की ते बोलून काही उपयोग नाही, तर बोलू नये. पण असं विकृत चांगलं आहे असं म्हणायचंच नाही. अहिंसा म्हणजे काही ठारच मारणं नाही. तर अहिंसा म्हणजे काय, तर हा विचार आपण घेतला पाहिजे. खोटी स्तुती करणं ही सुद्धा हिंसाच आहे. खोटी स्तुती करणं ही, तर ती करू नये. परित्राणाय साधूना म्हटलं आहे, सज्जनांचं रक्षण करायचं. सज्जनांचं रक्षण करणं ही अहिंसा आहे. आणि विनाशाच्या दुष्कृता, वाईट गोष्टी आहे त्याचा नाश करायचा, ती पण अहिंसाच आहे. मग वाईट गोष्टींचा नाश करण्यामध्ये आपलं कसं आचरण असावं हे आपल्या लक्षात आहे. जसं दारूला चांगलं म्हणायचं नाही, तर फॅशनला पण चांगलं म्हणायचं नाही. दुर्जनांचा नाश, वाईट गोष्टींचा नाश म्हणजे अहिंसा आहे असं लक्षात घ्यायचं. असं आहे की दुष्टांच्या दुष्टपणाला शासनही व्हायलाच पाहिजे. शिक्षा नसेल तर काही उपयोगच नाही. आपल्याला ती आईचा कान चवलेल्याची गोष्ट माहिती आहे, आपल्याला लहानपणी सांगितली जायची. ती लहानपणी छोटीशी केलेली चोरी आईच्या लक्षात आल्यावर आईने जर मुलाला शासन केलं नाही तर ती चुकीची गोष्ट त्याला अंगवळणी पडते आणि मग मोठेपणी तो असं गैर वागायला लागतो. आणि मग त्यांनी जेव्हा त्याला शिक्षा झाली तेव्हा त्यांनी आईचा कान झालं, काय तुझी शेवटची इच्छा आहे? मग तो आईला भेटायला गेला आणि कान झालं का, तर पहिल्या वेळेस जर तू माझी कान उघडणी केली असतीस तर मी हा पुढे असं झालं नसतं. गोष्ट सोडून देऊया. मुद्दा काय, तर कल्याणासाठी, आपल्या हितासाठी शासन असायला पाहिजे. म्हणून दुष्टांचा दुष्टपणा जो आहे, ज्या समाजाकडे वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींना बाजूला करता आलं पाहिजे. दुर्जनांचा दुष्टपणाचा नाश करता आला पाहिजे. ही पण एक प्रकारची अहिंसाच आहे. कुणाला टाकून बोलणं, कुणाला मारणं ही जशी हिंसा, याला कृतहिंसा म्हणतात. म्हणजे आपल्याकडून आपण करत असलेली हिंसा म्हणूया. कुणाला ते टाकून बोलणं लागेल असं बोलणं. कारित हिंसा असा एक दुसरा प्रकार आहे. म्हणजे दुसऱ्याकडून ते करवून घेणं. आपण डायरेक्ट नाही करायचं. कोणाला ते म्हणजे हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर सुपारी देणं असतं ना. डायरेक्ट आपण काही करायचं नाही, सुपारी द्यायची, त्यांनी त्याला मारायचं. आणि तिसरी आणखीन एक असते अनुमोदित हिंसा. अनुमोदित हिंसा म्हणजे एखाद्याला किंवा एखाद्याच्या जमावाला सुद्धा हिंसा करायला प्रवृत्त करायचं. अशा 3 प्रकारच्या हिंसेच्या गोष्टी असतात. कृतहिंसा, कारित हिंसा आणि अनुमोदित हिंसा. आता ह्या तिन्ही करायच्या नाही आहेत आपल्याला, त्याला अहिंसा म्हणायचं. तीनही हिंसा ते प्रकार होण्यासाठी सांगितलं आहे की हा अहिंसा या शब्दाच्या खोलात शिरलं ना तर आपण पावलोपावली 81 प्रकारच्या हिंसा आहेत. छान पुढे वर्णन केलं आहे की तेवढ्या
मोजायच्या म्हटलं तर आपल्याला अशक्य आहे, पण आपण नुसतंच बघूया की या 3 प्रकारच्या असतात की कृतहिंसा म्हणजे आपल्याकडून केलेली, कारित म्हणजे दुसऱ्या कर्मी केलेली आहे, किंवा अनुमोदित करत असलेला अनुमोदून देणं. म्हणजे असतं ना जमाव असतो, त्या जमावाच्या पुढे काहीतरी भाषण करायचं, त्या जमावाला प्रवृत्त करायचं वाईट गोष्ट करायला, ही हिंसाच आहे. या 3 प्रकारच्या हिंसा पुन्हा त्या कायेनं, वाचेनं आणि मनानं अशा तिन्ही प्रकारांनी केल्या जातात. म्हणून मग त्या 3 त्रिक 9 झाल्या. 9 प्रकारे अशी हिंसा होते. ही सगळी हिंसा कधी थोडी केली जाते, कधी जास्त केली जाते, कधी खूप केली जाते. नुसतंच कळत नकळत केली आहे थोडीशी गोष्ट, थोडं दुःख दिलं दुसऱ्याला, आणखीन थोडंसं जास्ती दिलं की माझ्या सासरच्या माणसाने मला त्रास दिला म्हणून केस करणं, त्याच्यापुढे आणखीन की खून करणं, बलात्कार करणं, आणखीन मोठी हिंसा. असे ते हिंसेचे प्रकार वाढत वाढत जातात. म्हणजे 9चे प्रकार 9 ते आणखीन 27 पण होतात, आणखीन 27 ते 81 सुद्धा होते. रागाच्या भरात हिंसा करणं, किंवा काही लोभ आपल्याला आहे, लोभासाठी हिंसा करणं, मोहासाठी हिंसा करणं, काहीतरी मिळावं आपल्याला, त्याच्यात आपला काहीतरी फायदा असावा असं वाटणं, अशासाठी हिंसा करणं. अशा कितीतरी प्रकारच्या हिंसा असतात. या सगळ्या हिंसा न करणं ह्यातमधली माणसाचा गुण आहे. एका छळ करणं, जिवे मारणं, किती गोष्टी असतात. आता म्हणलं कसं सुपारी देऊन दुसऱ्याला त्रास देणं, तर काय करावं, ते आपल्याला करता येत नाही, तर आपण त्याला काहीतरी द्यायचं आणि हे काम माझ्यासाठी तू कर म्हणायचं. इतकं कशाला, काही अपमानास्पद बोलणं, कोणाची तरी निंदा कुणाजवळ तरी करणं, म्हणजे डायरेक्ट तर नाही बोलायचं, तिसऱ्याजवळ करणं, त्याचं वाईट चिंतणं, काय वाटेल ते, एखाद्याला स्वतः ह्याच्या बोलण्यावर राग दुसऱ्याचा उफाळून आणणं, अशा सगळ्या गोष्टी हिंसेच्या ह्याच्यामध्ये येतात. आता असं आहे की माणूस आहे, माणसाला मन आहे, माणसाला भावना आहे, त्यामुळे स्वाभाविकच शब्द सांभाळून बोलावे, दुसऱ्याचा विचार करून बोलावे. आपण ज्या साधक म्हणून, भक्त म्हणून जर विचार करत असलो तर आपलं ते कर्तव्य आहे की जराही दुसऱ्याबद्दल असं दुसऱ्याला वाईट वाटेल, दुसऱ्याला काहीतरी त्याच्या वर्मावरती बोट ठेवलं जाईल असं काहीही बोलू नये. कधी कधी असं असतं ना की काही मंडळी असे असतात, आम्ही अगदी स्पष्ट वक्ते आहोत असं म्हणतात. म्हणजे आपला स्वतःचा पुन्हा मोठेपणा सांगायचं की मी असं बोलतो आहे ते आमचं आम्हाला सवय आहे, जे काय आहे ते स्पष्ट सांगून टाकायचं. अशाने माणसं दुखावली जातात. असं काही बोलण्याचं खरं कारण नसतं. आपल्याला आपले ग्रंथ सांगतात सत्यम वद किंवा प्रियम वद किंवा हितम वद, म्हणजे खरं बोलायचं आणि नुसतं करून दुसऱ्याला बरं वाटेल असं बोलायचं किंवा दुसऱ्याच्या कल्याणाचं बोलायचं, असं सगळं आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात. आणि जर का हे जमणार नसेल ना तर बोलूच नाही, गप्पच राहावं. ती पण चौथी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. म्हणजे असं असतं ना की आपल्याला दादांत माहिती असतं एखादी व्यक्ती आजारी आहे, आपण भेटायला गेलेलो असतो, काय घडणार याची आपल्याला कल्पना असते, तरी पण आपण चांगलं बोलतो की वाटेल बरं, नका करू काळजी, असं म्हणतो की नाही आपण. तर तसं थोडंसं दुसऱ्याला बरं वाटेल असा सारा विचार करून आपल्या हिताचा, दुसऱ्याच्या हिताचा विचार करून सगळ्यांच्या सुखाचा, सर्वत्र सुखी संतो असा विचार करून आपण बोला. सर्वांना सुख लाभावं, तशी आरोग्य संपदा लाभावी, सगळ्यांना छान वाटावं, कल्याण व्हावं सगळ्यांचं, अशा प्रकारचाच विचार करा. कोणी दुःखी ह्या जगामध्ये असू नये अशीच प्रार्थना, असंच वर्तन आपलं असावं. अशा पद्धतीने अहिंसेवर पूर्ण निष्ठा, नाहीच माझ्यामुळे कोणीही दुखावलं जाणारच नाही असंच हवं. आणि अशी जर आपण पूर्ण निष्ठा ठेवली या गुणावर तर मग आपल्या असं लक्षात येईल की पशुसुद्धा माणसावर प्रेम करतात. जर माणूस असं अहिंसेवर श्रद्धा असेल, त्याचं आचरण इतकं असं शुद्ध, सात्विक, कुणालाही जराही त्रास न देणारं असं असेल तर त्याच्याजवळ आपोआपच तो जो अहिंसेचा गुण आहे त्याच्यामुळे पशुसुद्धा त्याच्याशी चांगलं वागते. आपल्याजवळ उदाहरणं आहेत अशी आपल्याला माहिती असणारे की या अहिंसेच्या बळावर समर्थ वनामध्ये फिरत होते. समर्थ वनात राहायचे, अगदी अरण्यात सुखानं राहायचे. या वनातल्या सगळ्या या प्राण्यांशी पण जणू काही त्यांची मैत्री होती, कधीच त्यांना कोणी त्रास दिला नाही असं आपल्याला माहिती आहे. चैतन्य महाप्रभूंच्या मागे हिंस्र पशु सहज चालत असत, काही त्याला त्रास दिला. आपल्याला अगदी अलीकडलं उदाहरण माहिती आहे, बाबा त्यांचे सिंहाच्या छाव्यांबरोबर सहजपणाला खेळत असत. अशा प्रकारचं आहे. आपले मराठी काका एक मोठं उदाहरण सांगायचं आहे, करून बघण्यासारखं उदाहरण आहे बरं का. म्हणजे मी ते उदाहरण करून बघितलं आहे. मराठी काका सांगायचं आहे की करून बघा, की आपल्याला समजा आपल्याला पाळीव कुत्र्याबद्दल नाही आहे प्रेम,
म्हणजे आपल्याला असं कोणाच्या घरी कुत्रा पाळत असेल तर त्यांच्याकडे जाताना जरा प्रश्न पडतो की ते अंगावर येईल, जरा एकदम 2 पाय अंगावर ठेवेल, कधी कधी ते कुत्रं चाटतं, कधी भोंगतं, वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे आपल्याला नाही मनापासून आवडत, पण जायचं काय आपल्या मित्राकडे, कुत्रा आहे आणि त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. तर म्हणे काय करावं, आपण जाताना त्याच्या मजल्यावर जाता आपल्याला माहिती आहे की त्याच्याकडे कुत्रा आहे, आपल्या दाराची बेल वाजली की लगेच तो कुत्रा भुंकणार आहे. मग ते आपल्या मित्राची काय धावपळ होते की त्याला आधी त्या बांधायचं किंवा त्याला दुसऱ्या खोलीत न्यायचा, मग दार उघडायचं, मग आपल्याला आत घ्यायचं आणि आपण असेपर्यंत त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही. अशी सगळी काळजी त्या आपल्या मित्राला घ्यावी लागते. तर म्हणजे तुम्ही असं करून बघा की आपण त्या मित्राच्या घरी जाताना लिफ्टमध्ये फक्त आपल्या मनात विचार करायचे, मनात विचार करायचे की अरे बाबा मी तुझ्याकडे तुझ्या मालकाकडे येणार आहे, तुझ्या मालकाचं आणि माझं आम्ही मित्र दोघंजणं, माझं त्याच्याकडे काम आहे, काहीच मी तुला त्रास होईल असं करणार नाही, तूही मला त्रास देऊ नको, मी तुला त्रास देणार नाही. त्यामुळे असा विचार फक्त मनात आणायचा आणि मग बघा तुम्ही लक्षात येईल आणि मग तुम्ही बेल वाजवा दाराचे आणि खरोखर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अंगावर तो भुंकणार नाही. तो शांतपणाने त्याला जिथे काय बारकत बसवलं असेल तिथे तो बसेल, आपलं काम होईपर्यंत असं दिसेल, अजिबात अंगावर धावून येणार नाही. ह्या ज्या आपल्या अंतःकरणामध्ये असणारे जे भाव असतात ना, ते ह्या प्राणीमात्रांना कळतात. त्यामुळे अहिंसेचा विचार करताना अशा सगळ्या गोष्टी विचार करायचे. पशुसुद्धा जर आपण हा जो स्वभाव आपला असेल, म्हणजे आत्मज्ञानी माणसाच्या जागी तिसरा अहिंसा गुण असायला पाहिजे. तर तो कसा, तर त्यांच्यापुढे पशुसुद्धा नम्र असतात. दुसरं असं की हे जे 3 गुण आपण पाहिले, याच्यात आपल्या लक्षात येईल आत्मज्ञानाची लक्षणं पाहताना पहिल्या 3ही गुणांचा विचार केला तर असं वाटतं की सामान्य आमच्यात आणि आपण ज्या आत्मज्ञानी माणसाच्यात विचार करतो आहे खूप अंतर नाही आहे. हे सगळं आपण सुद्धा करू शकतो. आपण पण अहंभाव नाही ठेवायचा, म्हणजे अमानित्व गुणाला आपण पण दंभ करायचा नाही, गर्व करायचा नाही, हे पण आपल्या समोर आपल्याही अंतःकरणात सर्वांबद्दल प्रेमाचा आदराचा भाव आहे. त्यामुळे आपल्याला अहिंसा पण कळेल. आता हळूहळू आपण आणखीन जाणार आहोत पुढे गुणांविषयी या व्याख्येमध्ये. मग आपल्याला खूप अभ्यास करायला हवा आहे. दिसायला जरी असं सगळं असलं तरी ज्या संतांबद्दल ज्या आत्मज्ञानाबद्दल आपण बोलतो आहे ते सगळं प्राप्त व्हायला आपल्याला खूप खूप काळजी घ्यावी लागेल, खूप खूप गुणांचा अभ्यास करावा लागेल. चौथा जो गुण आपल्याला दिसणार आहे पुढला, त्याला क्षांती असं म्हणतात. क्षांती म्हणजे क्षमा, शांती. पृथ्वीचं नाव क्षमा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जमिनीचा, पृथ्वीचा विचार केला तर आपण जमिनीवर नुसतं बसतो उठतो असं नाही, तर एका अर्थाने आपण खरंच म्हणजे रोजच्या रोज पाय देतोच आहोत, ठीकच आहे, एवढंच काय आपण तिला खणतो, भाजतो, जाळतो, उकरतो, काय 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 करतो. आपल्या असे सुखासाठी घरं बांधतो, कारखाने बांधतो, काय आणि अनंत गोष्टी करतो. पण ही भूमी त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला उत्तम गोष्टी देते, फळं देते, फुलं देते, धान्य देते, मौल्यवान रत्न देते, अनंत गोष्टी आपल्याला पृथ्वीही देते. आणि म्हणून क्षमा आहे पृथ्वीचं नाव आहे. त्या पृथ्वीसारखी क्षमाशील वृत्ती ह्या आत्मज्ञानी संतांची असते असं ते आपल्याला सांगतात. सगळा त्रास ते सहन करतात आणि बदल्यामध्ये आपल्याला सुख देतात. पृथ्वी जशी आपल्याला सुख देते, एक दाणा पेरावा तर हजारो दाणे देते, तसं हा आत्मज्ञानी माणूस आपल्याला आपण एवढंसं दिलं तरी तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून त्याची वृत्ती जी आहे त्या वृत्तीला क्षमाशील वृत्ती म्हणायचं. हा आत्मज्ञानी माणसाचा चौथा गुण आहे. आता माणसाचा गुण आहे कसा, आपल्यामधला क्षमा हा गुण वाढावा याच्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे. तर पहिली सुरुवात आपल्याला करायला पाहिजे की सभोवताली ज्या व्यक्तींशी आपला संपर्क येतो ती शेवटी माणसं आहेत, तर चूक होणारच. तर चूक झाली तर आपण क्षमाशील वृत्तीनं ती चूक दुरुस्त करणं, ती चूक पोटात घेणं, त्या चुकांकडे दुर्लक्ष करणं असं आपल्याला जमेल का. तर आपल्याला हा गुण काय आहे तो कळेल. आपल्याला किती राग येतो. एखादा माणूस चुकीचं वर्तन केलं की आपण खूप रागवतो. घरातला असू दे, बाहेरचा असू दे, ओळखीचा असू दे, अनोळखी असू दे, आपल्याला राग येतो. त्याची सुरुवात इथूनच होते की क्षमाशील असलं पाहिजे, सगळ्यांच्या चुका पोटात घेतात. आता सुरुवातीला आपण जो पाहिला ना अहिंसा गुणाचा पण विकृत विचार केला, तसं इथे पण आपण तो करणार की चुकीच्या दिशेने आपल्याला काही करायचं नाही आहे. क्षमाशील वृत्ती आपली असली पाहिजे. तर सगळ्यांना आपण आपलं म्हटलं ना, मग त्या आपल्या असणाऱ्या सगळ्या आपणाही लोकांकडून चूक झाली तर ती आपण क्षमाशील वृत्तीनं मान्य केली पाहिजे, दुरुस्त केली पाहिजे. मग काय होईल,
असं आहे की भगवंतांनी सगळी सृष्टी निर्माण केली आहे. मग भगवंतांनी जर सृष्टी निर्माण केली आहे तर ह्या सृष्टीमध्ये असणाऱ्या लहान मोठ्या प्रत्येक जीवामध्ये त्या भगवंताचा अंश आहेच. मग असा जर भगवंताचा अंश आहे तर सगळ्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये तो भाव, क्षमाभाव असला पाहिजे. असा मोठा उदार दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे. त्या आत्मज्ञानी जो आहे संत, त्याच्याकडे क्षमाशील वृत्ती आहे. खूप कठीण आहे ही गोष्ट, पण प्रयत्न करायचाच आहे. आपण प्रयत्न करायचं काय, आपल्याला कुणीही कधीही कितीही जरी वाईट बोलला म्हणजे आपण क्षमा करायचीच, ही तर गोष्ट आहेच. पण आपल्या बाबतीतचा काय होईल, उलटा विचार केला तर समजा कोणी आपल्याला काही बोललं तरी देखील आपण रागवायचं नाही. मग त्यांनी क्षमा केली पाहिजे, आपण पण क्षमा त्याला केली पाहिजे. तर असं उलटं पडू शकतं की आपल्याला आपण तर दुसरा रागवला तर क्षमा करायचीच, पण आपण आपल्यावर जर अशी वेळ आली तर तो क्षमा आपल्यावर काही पाहिजे, आपण रागवायचंच नाही असं आपण विचार करायचा. म्हणजे कसं, कोणी चहावाला म्हणा, व्यापारी म्हणा, वडिलांवर काही बोला, काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, आपलं छानपैकी काम करत राहायचं, यांना आपण क्षमाच म्हणायचं. क्षमा शब्दाचा अर्थ विचार घेताना आता हे जे आहे ना, क्षमा करणं हे शक्तिवान, बलवान, बुद्धिमान माणसाचं काम आहे बरं का. कारण माणसाचं सामर्थ्य हे पृथ्वीचं नाव घेतलं आहे क्षमा ना, त्यामुळे तिच्याजवळ असणारी जी क्षमा करते तिच्याजवळ सामर्थ्य आहे. त्यामुळे अशी व्यक्ती पाहिजे जिला क्षमा करायची आहे, क्षमाशील वृत्ती जिची आहे तिच्याजवळ सामर्थ्य पण असलं पाहिजे. तीच व्यक्ती क्षमा करू शकते. म्हणजे तिच्या अंतःकरणामध्ये उदारता हवी किंवा ती मृदुत्व हवं तर ती क्षमा करू शकते. दुबळेपणा असणारी व्यक्ती क्षमा नाही करू शकत. क्षमाशीलता असली पाहिजे, तसं आपल्याजवळ तेवढा हिंमत असली पाहिजे ना. म्हणजे अनुशासन कठोर असलं पाहिजे तरच ती क्षमा आपल्याला करता येईल. आपलं सोडून देणं असं नाही आहे की आपल्याजवळ नाहीच आहे, म्हणजे हिंमत दाखवायलाच नाही आहे, आपल्याजवळ बळच नाही आहे, सामर्थ्यच नाही आहे, तर आपण दुसऱ्याला सोडून देतो, याला क्षमा नाही म्हणायचं. आपल्याजवळ बळच नाही आहे तर आपण काही दोन हात करूच शकणार नाही ना. मग जाऊ दे सोडून दिलं, ही काही क्षमा नाही होऊ शकत. आपल्याजवळ पण तेवढंच कर्तृत्व आहे, तेवढंच सामर्थ्य आहे, किंवा जास्ती आहे, आपल्याचा अधिकार आहे, त्याला क्षमा करण्याचा अधिकार आहे. पृथ्वी क्षमा करते तुम्हा आम्हाला, त्या पृथ्वीजवळ हा सगळा अधिकार आहे. म्हणजे जसं आपण 4 भावंडांबद्दल म्हणूया की किती कोवळ्या लहान वयामध्ये निवृत्तीने सोपानमुक्ताबाई मंडळी वणवणत्यानं हिंडावं लागलं. त्यांच्या चरित्राचा विचार केला तर नाना संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिणवलं पण गेलं, खूप हेटाळणी झाली, समाजाने त्यांची हेटाळणी केली. पण या सगळ्यांनी किंवा माऊलींनी म्हणूया, या सगळ्यांवर असं करणाऱ्यांवर पण अमृतांचं सिंचन केलेलं आहे. कोणालाच वाईट म्हटलेलं नाही, त्यांना क्षमा करून टाकलेलं आहे. माऊलींचं अंतःकरण म्हणजे क्षमेचा सागर आहे. एवढं सगळं अफाट वाङ्मय माऊलीने निर्माण केलं, पण कुठेही कोणाही विरुद्ध एक शब्दसुद्धा काढला नाही, कशाची तक्रारसुद्धा केली नाही. म्हणजे जसं झाडांबद्दल, आंब्याच्या झाडाला जो पाणी घालतो, खत घालतो, त्याला तर आंबे मिळतातच, पण ज्यांनी दगड मारले त्यालासुद्धा आंबे मिळतात, कारण वृक्ष क्षमाशील आहे. तसं आहे. एवढीशी मुक्ताई माऊलींना सांगते, ज्ञानीदादाला आपल्या सांगते की संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे. तू संत आहेस ना, असू दे, जग काय हेटाळणी करताय ती सहन करूया. आणि तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. अगदी सहजपणे मुक्ताई बोलून जाते की अरे हेच तर थोरपण आहे, की आपल्याला काहीच त्याच्याबद्दल अभिमान नाही, अहंकार आहे. थोरपणे जेणे वसे तेणे भूतदया असे. थोरपणा काय, सगळ्यांबद्दल प्रेम आहे, हेटाळणी करणाऱ्यांबद्दल पण तितकंच प्रेम आहे. रागे भरे कवणासी आपण ब्रह्म सर्वदेशी. सगळीकडे जर ईश्वर आहे तो कुणावर रागवायचं. ऐसी समदृष्टी करा ताटे उघडा ज्ञानेश्वर. अशी तुझी दृष्टी असेल हवं. आणि ज्ञानीदादा, अशी तुझी दृष्टी आहे रे, रागावू नकोस. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्व झाली या वन्ही. आणि सगळं विश्व जरी अग्नी झालं ना तरी संत मुखे व्हावे पाणी. पण तू संत आहेस ना, तर तो अग्नी विझवायला पाहिजे. असंही मुक्ताई सांगते. त्या अभंगातूनच आपल्या लक्षात येईल की क्षमा म्हणजे नेमकं काय. नाथांजवळ क्षमा गुण होता.
आपल्याला नाथांची कथा माहिती आहे. तो म्लेंछ पुन्हा पुन्हा अंगावर थुंकत होता, पुन्हा हे स्नान करून येत होते. एका शब्दाने सुद्धा ते बोलले नाही. पण मी आता म्हटलं तसं की आपल्याजवळ सामर्थ्य असलं पाहिजे. काय तर त्या समोरच्या व्यक्तीमध्ये बदल होण्याचं. इतक्याला त्रास देणारा तो म्लेंछ शेवटी नाथांच्या पाया पडला. त्या आता म्लेंछ कोणाला म्हणायचं? जे असं गैर वागणारे, व्यवस्था नको म्हणणारे, नियम नको म्हणणारे, सगळा गोंधळ बजबजपुरी असणारी मंडळी जी असतात ना, किंवा हम करोसे वागणारे, आम्हाला वाटतं तसं आम्ही वागू, अशांना म्लेंछ म्हणायचं. आता आज अशी संख्या वाढते आहे. अशा प्रकारचं म्हणजे मला वाटतं तसं मी वागणार, काही बाकीच्यांचं होईना. आणि म्हणून आपल्याला नाथांसह क्षमाशील राहायला पाहिजे. कसं तर यांच्यात बदल घडवायचं, ही सगळी अव्यवस्था दूर पण करावी लागेल. नाथांनी क्षमाशील वृत्तीनं काय केलं तर त्याच्यात बदल घडवून आणला. असा बदल घडवून आणण्यासारखं आपलं वर्तन असलं पाहिजे. रागाने कुठल्या गोष्टी होतच नाही, क्षमेने गोष्ट होतात. दुसऱ्याला समजावून सांगण्यामधून आपल्याला पुष्कळ गोष्टी करता येऊ शकतात. दीन आहेत, दुर्बळ आहेत, काही मदतीची अपेक्षा आहे, त्यांच्याबद्दल दया दाखवणं, त्यांना मदत करणं हे बरोबरच आहे. पण ज्याला क्षमा करायची आहे तो कसा असतो? तो खरं म्हणजे बलवान असतो. तर त्याला क्षमा करायची आहे तर त्याची जी अध्यता आहे, त्याचा जो अहंकार आहे, त्याची जी त्रास देण्याची वृत्ती आहे, त्याचं जे असं आततायी होणं आहे, म्हणजे आता आपण काय सैनिकांवर दगड मारण्यासाठी प्रवृत्त करणारी मंडळी आहेत, अशांना जर आपल्याला वठणीवर आणायचं असेल, गैरवर्तन करणाऱ्यांना जर आपल्याला वठणीवर आणायचं असेल तर आपल्याला त्यांच्यापेक्षा अधिक बलवान व्हावं लागेल. आणि बलवान होऊन सुद्धा क्षमेच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या ह्या चुका दाखवून दिल्या पाहिजे. आपण बलवान असलं पाहिजे, आपण सामर्थ्यवान असण्याची गरजच आहे. ह्या अशा चुकीचं वर्तन करणाऱ्या मंडळींना वठणीवर आणायचं असेल तर या क्षमा गुणांनीच वठणीवर आणता येईल. क्षमेने या सगळ्या लोकांना जिंकता येईल असा संत मंडळी आपल्याला सांगतायत. हा गुण आपल्याजवळ हवा, आपोआप ही अशा लोकांना वठणीवर आणता येईल. उदाहरण आहेत आपल्याकडे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभाकडे नेलं जात होतं, तेव्हा येशूने काय उत्तर दिलं? ते असं म्हणाले, ईश्वरा हे जे लोक आहेत ना हे अज्ञानी आहेत, हे काय करतायत त्यांना कळत नाही आहे. म्हणजे नेत होते याला वधस्तंभाकडे, आणि तरी देखील त्यांच्या मनामध्ये या लोकांविषयी क्षमा होती, ते काय करतायत त्यांनाच कळत नाही, म्हणून असं होतं. सॉक्रेटिसने बंड केलं नाही, सॉक्रेटिस तुरुंगात राहिला. खरं शक्य होतं, बंड करणं पण शक्य होतं किंवा तुरुंगातून पळून जाणं पण शक्य होतं, पण त्यांनी आनंदाने विषप्राशन केलं आणि लोकांना अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानामृत पाजलं. लोकांबद्दल राग नाही व्यक्त केला. आपल्याला शिक्षा करणाऱ्या किंवा अन्याय आपल्यावर करणाऱ्या लोकांना देखील त्यांनी क्षमा केली असं आपल्याला दिसतं. द्रौपदीचं उदाहरण आपल्याकडे, द्रौपदीने अशीच क्षमा केली. खरं तर द्रौपदीचे जे एकापेक्षा एक शूर 5 पती होते, ह्या 5 पतींना सांगितलं असतं तर ह्या द्रौपदीच्या 5 पुत्रांना मारणाऱ्या अश्वत्थाम्याला शासन करणं काहीच अवघड नव्हतं. पण द्रौपदीने अश्वत्थाम्याला क्षमा केली. का केली? तर ती म्हणाली की मला पुत्रशोक काय असतो हा माहीत आहे, त्यामुळे मला जे दुःख झालं ते कृपीला होऊ नये म्हणून अश्वत्थाम्याला शासन करू नका, त्याला ठार मारू नका. आता ही जी काही आहे ही द्रौपदीची क्षमा आहे. त्यामुळे क्षमा हे एका अर्थाने शस्त्र आहे हातातलं. ह्या आत्मज्ञानी माणसाजवळ हा जो चौथा गुण आपण पाहतो आहे त्याच्याजवळ क्षमा असते. त्या चौथा गुण म्हणजे फार विचार करायला लावणार आहे की कसं असलं पाहिजे. सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्यामध्ये काही परिवर्तन करून घेण्यासाठी करायचा आहे. तोही माझाच असा भाव मनात ठेवून करायचा आहे असा विचार करून जो कृती करतो आहे त्याच्याजवळ क्षमा हा गुण आहे असं आपण म्हणू शकतो. आता जो क्षमा करतो किंवा ज्याच्यावर क्षमा केली जाते, आत्ता म्हटलं तसं की त्याच्या आचरणात बदल झाला पाहिजे. नाथांनी क्षमा केली पण नाथांनी त्याच्या आचरणात बदल घडवून आणला. ही जी जबाबदारी असते ती क्षमा करणाऱ्याची असते. अशा 1-2 सहज म्हणजे सहनशक्ती वाढवून त्याच्यावर प्रयत्न करून करून त्याच्यात बदल घडवून आणला गेला पाहिजे, हे जमलं पाहिजे आणि ते आपल्याला कळलं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीला अनेक वेळा सोडून दिलं. या क्षमेचं चीज नाही झालं. संधी मिळाली तेव्हा या मोहम्मद घोरींनी पृथ्वीराज चव्हाणाला ठार मारलं. त्यामुळे आपल्याला कळलं पण पाहिजे की समोरच्या याच्यामध्ये आपण परिवर्तन करू शकतो का. नाथांचं आणि
त्यांचं पृथ्वीराज चव्हाणाचं उदाहरण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल. नाथांना माहीत होतं की हा जो थुंकतो आहे याच्यात परिवर्तन मी घडून आणू शकतो. परंतु पृथ्वीराज चव्हाणाला एक गोष्ट कळली नाही की आपण कोणावरती हे करतो आहे, क्षमा करतो आहे, हे कळलं पाहिजे. क्षमा भगवंतानी सांगितले, कृष्णासारखी क्षमा हवी. शिशुपाल मेहुणा आहे कृष्ण भगवंताचा, आणि 1-2 नाही 100 अपराध क्षमा केली भगवंताने. पण मग जेव्हा निरुपाय झाला तेव्हा मात्र शिशुपालाचा वध भगवंताने केला. म्हणून क्षमा हे शस्त्र आहे असं जे म्हटलं आहे ते त्यातलं. क्षमा आहे, क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी. एक क्षमेसारखं शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याच्यासमोर दुष्ट माणसाचा दुष्टपणा राहत नाही, बदल होतो. उदाहरण छान दिले, तृण नाही तेथे पडीला वंदी. मग काय गवतच नाही आहे तिथे, किती जरी अग्नी पडला तरी तो आपसुकच विझून जाणार आहे, काहीच उपयोग होणार नाही. तो का म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. त्या क्षमा हा जो गुण आहे महाराज म्हणतात ते सगळ्यांचं कल्याण करणार आहे. समोर असणाऱ्या माणसाला ओळखलं मात्र पाहिजे. आपण व्यंकटस्तोत्र म्हणतो, त्याच्यामध्ये म्हणतो, माझ्या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनासे, दयावंता ऋषिकेशी आपुल्या बिलाचे सत्य करे. तुझं ब्रीद काय आहे भगवंता? तुझं ब्रीद आहे, तुझं ब्रीद आहे की भक्तावर कृपा करेल, भक्तावर दया करेल. त्यावेळी माझ्या अपराधांच्या राशी आहे, पण तू माझ्यावर दया कर, तू माझ्यावर कृपा कर. आपणही हा विचार करून दुसऱ्यावर दया केली पाहिजे, दुसऱ्यावर क्षमा केली पाहिजे. दुसऱ्याचे ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त होतील असा प्रयत्न केला पाहिजे. क्षमा करणं म्हणजे की फक्त देव, संत, मोठी माणसं, आईवडील यांचंच फक्त हे काम आहे, त्यांचाच फक्त अधिकार आहे असं म्हणायचं कारण नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी ही क्षमा ही वृत्ती करून घ्यायला हवी. अशा वृत्तीनं सगळ्या समाजाला सांभाळणं हे काम केलं पाहिजे. अशा क्षमाशील माणसाची कीर्ती वाढते, स्वाभाविकच आहे. अशा माणसाच्या भोवती लोक जमावतात, लोकसंग्रह त्याचा वाढतो, सगळीकडे त्याला यश मिळतं. आणि असं नम्र बोलल्याने, गोड बोलल्याने, हसतमुख राहण्याने, सौजन्यपूर्ण वर्तन केल्याने अशा क्षमावृत्ती मिळवता पण येते. त्यामुळे आपण 4 गुण पाहिले, ते 4 गुण असणारी माणसं कशी वेगळी आहेत ते पण पाहिली, आणि ते गुण ज्यांच्यावरती त्या गुणांचा उपयोग होतो असा समाज आहेच, त्यामुळे त्याचाही आपण विचार केला. या यादीमध्ये आणखीन 6-7 गुण आहेत, म्हणजे एकाच श्लोकामध्ये आज एका तासामध्ये आणखीन गुण झाले नाही. पुढे जे आर्जवम, आचार्योपासनम, नम्रता असावी, अत्यंत आर्जवी वृत्ती असावी, सद्गुरूंबद्दल निष्ठा असायला हवी, शौचम पावित्र्य असायला हवं, आपली स्थिरता, आपल्या विचारांना वागायला स्थिरता असायला हवी, आणि इंद्रियांवरती आपला निग्रह हवा. हे जे अन्य 5 गुण आपल्याला बघायचे ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.